एखादी गोष्ट आपण पूर्ण केलेली असते. म्हणजे त्या गोष्टीला किंवा त्या कृतीला, कामाला पूर्णविराम असतो. अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलावी? उदाहरणार्थ, मी पाणी पिले आहे. ले आहे किंवा ला, ली, ले आहे. मी पाणी पिले आहे. मी शाळेत आलो आहे. लो आहे. मी मदत केली आहे, ली आहे. म्हणजे ज्या मराठी वाक्यरचनेच्या शेवटी ल, ला, ली, ले, लो, हाय असे शब्द असतात, तर अशी वाक्यरचना ही पूर्ण झालेली असते किंवा ती कृती पूर्ण झालेली असते किंवा ते काम पूर्ण झालेलं असतं. या दृष्टीने आपण अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलावी ती आज बघणार आहोत. पण जर मी आपल्याला एक सुविधा दिली, आपल्याला एक पॅटर्न दिला, त्या पॅटर्नचा जर आपण फॉलोअप घेतला किंवा त्या पॅटर्नचा जर आपण यूज केला, तर अशा प्रकारची वाक्य आपल्याला सहज बनविता येतात. पॅटर्न काय आहे? एस म्हणजे सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव आणि हॅज वापरायचं आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर ओ म्हणजे ऑब्जेक्ट वापरायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला एस म्हणजे सब्जेक्ट समजला, व्ही3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप देखील समजलं आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट हे देखील समजलं. पण नेमका हॅव केव्हा वापरावा आणि हॅज केव्हा वापरावा, व्यवस्थित लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. ज्या वाक्याची सुरुवात आय, वी, यू, दे आणि अनेकवचनी कर्त्याने झाली असेल, तेव्हा तुम्ही बिनधास्त कोणताही विचार न करता हॅव वापरा. आणि ज्या वाक्याची सुरुवात ही, शी, इट आणि एकवचनी कर्त्याने झाली असेल, तेव्हा बिनधास्त न घाबरता हॅज वापरा. या दोन गोष्टी जर आपण व्यवस्थित लक्षात घेतल्या, ठेवल्या, तर अशा प्रकारची वाक्य सहज आपण बनवू शकतो. बघा, मग जास्त वेळ न दवडता आपण आजच्या व्हिडिओला आणि या नवीन कॉन्सेप्टला सुरुवात करूया. आपल्या आशीर्वादाने आज माझा आवाज बऱ्यापैकी आहे. म्हणजे देअर इज सम इम्प्रूव्हमेंट इन माय व्हॉईस. माझ्या आवाजात बऱ्यापैकी सुधारणा आहे आणि त्यामुळे मी आपल्या आशीर्वादाने व्हिडिओ बनवू शकत आहे. बघा मग, पहिलं वाक्य बघा. आय हॅव इटन अ मँगो. मी आंबा खाल्ला आहे. ला आहे बघा. आय हॅव इटन अ मँगो. मी आंबा खाल्ला आहे. तर आय हा सब्जेक्ट आहे. हॅव हॅज पैकी हॅव आहे आणि व्ही3 इटन आहे. अ मँगो हे ऑब्जेक्ट आहे. तर प्रत्येक वाक्यरचनेमध्ये सब्जेक्ट, हॅव किंवा हॅज, व्ही3 आणि ऑब्जेक्ट राहणार आहे. पहिलं वाक्य पुन्हा वाचत आहे. आय हॅव इटन मँगो. मी आंबा खाल्ला आहे. वी हॅव ओन द मॅच. आम्ही सामना जिंकला आहे. ला आहे बघा. यू हॅव लॉस्ट युअर कीज. तू तुझ्या चाब्या हरवल्या आहेत. दे हॅव गॉन होम. ते घरी गेले आहेत. आय हॅव फिनिश माय वर्क. मी माझे काम पूर्ण केले आहे. ले आहे बघा. मी माझे काम पूर्ण केले आहे. अशा प्रकारची वाक्य जेव्हा आपलं एखादं काम पूर्ण झालेलं असतं, जेव्हा आपली एखादी कृती पूर्ण झालेली असते, आपण हातात घेतलेली कामगिरी पूर्ण झालेली असते, तेव्हा अशा प्रकारची वाक्य आपण वापरतो आणि इंग्रजीतून बोलत असतो. वी हॅव सीन दिस मूवी. आम्ही हा चित्रपट पाहिला आहे. यू हॅव ब्रोकन द ग्लास. तू काच तोडली आहे. दे हॅव बॉट अ कार. त्यांनी कार विकत घेतली आहे. आय हॅव रेड दिस बुक. मी हे पुस्तक वाचले आहे किंवा आय हॅव रीड दिस बुक. मी हे पुस्तक वाचले आहे. बॉईज हॅव प्लेड क्रिकेट. मुलांनी क्रिकेट खेळले आहे. राईट. पुन्हा आपल्याला जास्तीचा सराव करता यावा त्यासाठी माझ्याजवळ काही वाक्य आहेत बघा. अतिशय सुंदर वाक्य आहेत. ही हॅज रिटन अ लेटर. त्याने पत्र लिहिलं आहे बघा. लिहिले आहे.
शी हॅज कुक फूड, तिने जेवण बनवले आहे, ले आहे. इट हॅज स्टॉप रेनिंग, पाऊस थांबला आहे. राम हॅज क्लोज द डोअर, रामने दरवाजा बंद केला आहे, ला आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, ज्या मराठी वाक्यरचनेच्या शेवटी ल, ला, ली, ले, लो आणि त्याच्यानंतर हाय असा शब्दसमुदाय असतो किंवा गट असतो, तेव्हा ती वाक्य पूर्ण असतात. म्हणजे त्या वाक्याला पूर्ण विराम असतो. पूर्ण काळाची ती वाक्य असतात. राइट? शी हॅज वॉश द क्लोथ, तिने कपडे धुतले आहेत. ही हॅज सोल्ड हिज बाईक, त्याने त्याची बाईक विकली आहे. राहुल हॅज फेल द टेस्ट, राहुल परीक्षेत नापास झाला आहे. द कॅट हॅज ड्रंक मिल्क, मांजराने दूध प्यायले आहे. शी हॅज मेड टी, तिने चहा बनवला आहे. ही हॅज फॉरगॉटन माय नेम, तो माझे नाव विसरला आहे, ला आहे. जवळजवळ आपण 20 वाक्यांचा अभ्यास केलेला आहे आणि या 20 वाक्यांची वाक्यरचना एस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ओ या आपल्या चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननुसार आहे. हा पॅटर्न वापरा आणि मेक मेनी सेंटेन्सेस, मेक सेव्हरल सेंटेन्सेस, मेक डिफरंट सेंटेन्सेस. राईट? त्याच्यानंतर अजून आपल्याला थोडा सराव करता यावा त्यासाठी अजून माझ्याकडे 10 वाक्य आहेत. आय हॅव टोल्ड द ट्रूथ, मी सत्य सांगितले आहे, ले आहे. वी हॅव रीच द स्टेशन, आम्ही स्टेशनवर पोचलो आहोत. शी हॅज क्लीन द रूम, तिने खोली साफ केली आहे. दे हॅव स्टार्टेड द वर्क, त्यांनी काम सुरू केले आहे. आय हॅव टेकन अ बाथ, मी आंघोळ केली आहे. ही हॅज कॉल मी, त्याने मला फोन केला आहे किंवा त्याने मला बोलवले आहे. यू हॅव डन अ ग्रेट जॉब, तू खूप छान काम केले आहे. शी हॅज लॉस्ट हर पेन, तिने तिचा पेन हरवला आहे. वी हॅव इन्व्हायटेड देम, आम्ही त्यांना आमंत्रित केले आहे. इट हॅज रेन अ लॉट, खूप पाऊस पडला आहे. तर विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय सर्व पालकांना माझी विनंती आहे, you have to take this formula or you have to take this pattern and be ready to make many sentences. हा पॅटर्न घ्या आणि तयार व्हा आणि हजारो वाक्य बनवा. फक्त बनवू नका, यूज these sentences in your day to day life, and when you people come into practice automatically you will be fluent speaker in English. तुम्ही इंग्रजीमध्ये एक उत्तम वक्ता होऊ शकतात. राईट? फक्त भाषाकडे बघणं, फक्त भाषा ऐकणं, फक्त भाषा लिहिणं, राईट? या गोष्टी महत्त्वाच्या नसून प्रॅक्टिकल वेमध्ये, राईट? आपल्याला जर एक सुपर ब्रेन करायचं असेल इंग्रजी भाषेत, तर आपल्याला LSRW लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग ही चारही कौशल्य फार महत्त्वाची आहेत. पण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, नोबडी कॅन अंडरस्टँड टू व्हॉट टाईप ऑफ नॉलेज हॅव यू. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत समोरच्याला कळणार नाही तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं नॉलेज आहे. आणि या AIच्या जमान्यामध्ये यू मस्ट लर्न इंग्लिश, आणि इफ यू आर अनेबल टू लर्न इंग्लिश यू विल नॉट सर्वाईव्ह फॉर एव्हर इन कमिंग डेज ऑर इन फ्युचर. म्हणजे भविष्यात आपण टिकाव धरू शकणार नाही, आपल्या अस्तित्वाला कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतो. तर या AIच्या जमान्यामध्ये आपल्याला इंग्रजी लिहिता येणे, बोलता येणे, वाचता येणे आणि ऐकणे, म्हणजे दीज 4 स्किल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. विदाऊट दीज 4 स्किल इट इज नॉट मॅन्डेटरी टू थिंक अबाउट इंग्लिश. म्हणजे मग ते काही आवश्यक नाही आहे की इंग्रजी भाषेविषयी विचार करणं. पण हे 4 कौशल्य आले तरच आपण इंग्रजी भाषेविषयी विचार करू शकतो. तर सो टुडे आय ट्राय टू एक्सप्लेन हाऊ टू मेक sentences, those sentences which are having full meaning or complete sense, I can say. Right? Thank you very much. धन्यवाद.